मनोनी विठ्ठली आवडी तो
Oh
एवढा प्रभू भावे एवढा असं दाखवलंय बघ वायावर एवढा गुळ केवढा नाही सांगितलं एवढा आम्ही त्यांना एवढं दिलं आम्ही त्यांना एवढं दिलं आम्ही त्यांना एवढं दिलं एवढं म्हणजे केवढं आपली काय काय भाषा कशी आहे बघा म्हणून तुकोबारांची भाषा आपल्या खूप जवळची वाटते आपल्या घरातली वाटते आपल्या गावची वाटते आपल्या जिल्ह्याची तालुक्याची भाषा तुकोबारांनी जे अभंग लिहिले ते आपल्या भाषेत लिहिले एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भाग तीन शब्द आहे तो खूप मोठा आहे किती तर एवढा मोठा आहे एवढा म्हणजे वर्णन करता येत नाही एवढा पण मग नक्कीच केवढा मोठा असेल महाराज म्हणतात तो प्रभू आहे प्रभू आहे जगाचा स्वामी आहे जग जेवढं मोठं आहे त्याच्यापेक्षा आपला देव मोठा आहे एवढा प्रभू भावे तेरे संपुष्टी रहावे आश्चर्य व्यक्त केलं या अभंगात एवढा मोठा माणूस आणि आमच्या पंक्तीत जेवढा विजयशील एवढी मोठी माणसं एवढ्या शब्दाला काही क्रमांक नाही अक्षर नाही गणित नाही खूप मोठ्या गणितातला शब्द आहे एवढा शिवाय प्रभू आणि भावाने युक्त झाला भक्ताने भक्ती करावी त्या भक्तीला वश होऊन भगवंतानं भक्ताची वाटेल ती कामे करावीत शिवाय कशी काम करावी तर तेने संतुष्टी राहावी तेने संतुष्टी राहावे संतुष्ट शब्दाचा अर्थ होतो बंधन आपण जाडजाड शब्दाचं लगेच सोडून घेऊ बरं का संपुष्टी म्हणजे बंधन तेने संपुष्टी राहावे आश्चर्यकारक शब्द आहे आश्चर्य उद्गार आहे तेने संपुष्टी राहावे आणि काय करावे हे सांगण्यासाठी दुसरा चरण आहे हो भक्ती केला तैसा पुरबी थोडासा सोडा विश्वास एवढा
जगदानी मागे तुळशीद पाणी आला नावा रूपा म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे झाला बोला सर्वांनी तुका म्हणे झाला सोपा झाला बहुजन समाजाला त्याच्याशी खेळता येऊ लागलं एवढा सोपा झाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा पांडुरंग गुरु प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आपण या अखंड ज्ञान सप्ताहाच्या निमित्तानं श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपण घेतलाय. या अभंगाद्वारे महाराज आपल्याला सल्ला देतात. सल्ल्याची खूप गरज आहे, मार्गदर्शनाची, गायडिंगची. मार्गदर्शनाशिवाय गेलं तर पोहोचेल की नाही भरोसा नसतो. एखादी मुलगी जरी एखाद्या गावात द्यायची झाली बायांना तरी पण मार्गदर्शन करावं, सल्ला घ्या. बया तुमचा सल्ला घ्यावा वाटत नाही. पोरगी द्यायची एवढं लेकरू माझं सोन्याची तार नाही का. तुमचा सल्ला घ्यावा म्हणून आले बाई पोरगी द्यायची. पोरग कसं आहे ती बाई म्हणजे पोरग कसं चांगलं आहे. पोरग डोळे हात पाय करतय काय म्हणजे काय नाही. देत घेते द्या घ्यायचं यावर द्यायचं
देऊन टाकली पोरगी. आड मोठा सल्ला बघा. द्या घ्यायचा व्यवहार आहे त्याचा, चांगलं देणं घेण्याचा व्यवहार म्हणल्यावर बाईने पुढे विचारच नाही. अगो द्या घ्यायचा व्यवहार आहे, द्या घ्यायचा व्यवहार आहे, द्या घ्यायचा व्यवहार आहे. मोठं करा ना बाई, द्या घ्यायचा व्यवहार मोठा व्यापार आहे. लग्न झाल्यावर नवरदेव सासूरवाडीला आला आणि कोणीतरी विचारलं, बाळा काय काय करतो तू, काय व्यवसाय तुझा? म्हणला देण्या घेण्याचा. म्हणला काय देतो? म्हणला जांभळी देतो ना आळस घेतो. सल्ला चुकला नाही का? स्वल्प वाटे चला जा, चला स्वल्प वाटे जा, स्वल्प वाटे चला जा, चला जा. वाट सोपी आहे, खड्या खुड्यांची नाही, टाचेमध्ये खडा रोखायची भीती नाही. आणि त्याच्या त्या वाटेवरून अगोदर खूप लोक गेले. वारकरी संप्रदाय म्हणजे भीती नसलेलं वातावरण. आणि सगळ्यांना प्रवेश, ऍडमिशन फी नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदि करोनी वेश्याही. इंग्रजीमध्ये असं एक वाक्य आहे, एव्हरी मॅन इज हिज प्राइड. एका वेळेला जगातल्या सर्वांना पशुपक्ष्यांसहित, वृक्षवेली सहित, पाना फुलांसहित, जला पाण्यासहित, समुद्रासहित, नद्या गंगासहित स्त्रियांना प्रवेशच नव्हता. वारकरी संप्रदायाची बलिष्ठ उभारणी होईपर्यंत माझ्या बहिणींनो तुम्हाला इथल्या धर्मानं कुठेही प्रवेश ठेवला नव्हता. दारातल्या कुत्र्याला किंमत होती माझ्या बहिणींनो, तुम्हाला किंमत नव्हती. रांडा वाडा गोष्टी काढा त्यातच मोठेपणा. पण या स्त्रिया जर पुढारल्या, प्रतिष्ठित झाल्या, शिकल्या, सवरल्या, टाळ वाजवू लागल्या, गाणं गाऊ लागल्या, कीर्तन करू लागल्या, तर त्या स्त्रिया शिकवू शकतात, बदलवू शकतात. म्हणून स्त्रियांना प्रवेश देणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. हे त्याच्यातलं मोठं वर्म आहे खरं. आणि 700 वर्षापासूनची परंपरा आहे. जनाबाई नावाची एक मोठी भूमिका आहे या वारकरी पंथामध्ये. त्या आवर्जून तुम्हाला सांगतात माझ्या बहिणींनो, बाय मी लिहून शिकले ग, बाय मी लिहून शिकले. जनाबाईंचं साहित्य कोणी वाचत नाही. मी दुर्दैवानं झी टॉकीजने मला अरुण शेठ झी टॉकीजने मला इथून गंगाखेडला नेलं, जनाबाईंच्या गावात. पण जनाबाई कोणाच्या घरातल्या आहेत, आईवडील कोण होते, काही तपास नाही. खरं तर तुम्ही वारकरी महामंडळाचे सगळे मंडळी आला तिथे, मला आनंद वाटतो. आमचे ठाकर महाराज विजय शेठ
तुम्ही त्यांच्याबरोबरचे सगळे मंडळी आपण आलात, एवढी एक गोष्ट करावी, जनाबाईंच्या कुळाचा सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. किती मोठं साहित्य आहे, मार्गदर्शन केवढं मोठं आहे त्या जनाबाईंचं. म्हणून 700 वर्षापूर्वी जनाबाई इथे टाहो पूर्ण टाहो बाय मी लिहून शिकले, बाय मी लिहून शिकले यांना त्याचं ते अनागती विचारा गॅपमध्ये कसं काय बाय मी लिहून शिकले, 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 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचं संविधान आज जगाला माहिती आहे, उभ्या भारताला माहिती आहे. पण स्त्री शिकली पाहिजे हे आता सगळे टाहो फोडतात. पहिला टाहो जर कोणी फोडला असेल, स्त्रियांना दुःखातून मुक्त करायचं असेल, पुरुषांच्या पुरुष सत्ताक संस्कृतीमधून स्त्रीला जर ती त्या गाळातून काढायची असेल तर ती शिकली पाहिजे, असं जर पहिलं कोणत्या मनाला वाटलं असं ते जनाबाईंच्या मनाला वाटलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज माय बहिणीनं तुम्ही इथपर्यंत येऊन बसला. काही काळापूर्वी आमच्या लहानपणी एवढंही नव्हतं, पुढे सगळे पुरुष आणि मागे बाया. त्या मराठवाड्यात गेलं तर अजून मराठवाड्यातले कीर्तनकार खूप आहेत, पण अजूनही गेलं तर महिला पार तिकडं देवळाच्या बाहेर 10-20 इकडं 10-20 तिकडं जसं काय 10वीला बसतात. म्हणजे प्रगती नाही, स्त्रीची प्रगती नाही आहे. आणि स्त्रीची प्रगती यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होईल, ज्या धर्मामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या पंथामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या गावामध्ये स्त्रियांचा सत्कार होईल, पूर्ण ऐकताय ना, स्त्रियांचा सत्कार जिथे होईल तिथे देवदेवता जन्माला येतील. भारतात सगळे देव जन्माला आले म्हणतात. का आले तर भारत ही स्त्रियांच्या सत्काराची भूमी आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा सन्मान होईल तिथे देव देवता जन्म घेतील, आणि जिथे स्त्रियांचा अपमान होईल तिथे सैतान जन्माला येईल. सैतान, तिचे पुढे नाचणारा सैतान आहे की नाही? सैतान नाही तर काय हो, हे इकडून जीभ काढत, ते तिकडून जीभ काढत, आणि ते वाजवतं कसं, वाजवून दाखव. जणू काही दोघांनी वाळू जवायचा काम घेणं काम टाकत, म्हणजे आम्ही दोघांनी नाही, त्या दोघांनी.
सैतान नाही ते काय हो? मला सांगा, किती पिढी श्रवणासाठी ऐकण्यासाठी स्त्रियांची संख्या वाढली, विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण इथंच नाही, कुठेही जा विद्यार्थी सगळे वंदला गेलात. वंदला कळत ना, पतिवंदला जायचं, पतिवंदला जायचं, मन भरग उदळायचं, मन भरग उदळायचं, मन भरग मी दळीन बाई खेळाया जाईल, नाही खेळाया जायचं, मन भर गहू दळायचं, पती वंदला पती नाही वंदला जायचं. आपली पोरं सगळी वंदला गेल्यात काशीला. कुठे आहेत ती मुलं? म्हणून प्रगतीच्या पथावर न्यायचं असेल तर स्त्रियांच्या कक्षेने बोलायला पाहिजे, स्त्रियांना प्राधान्य दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली पुरुषार्थ सिद्धी चौथी काय ओवी त्यांनीच लिहिलेली आहे ती, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुले हाती, निघाला भक्तिपंथी जगा दे तू. ज्याच्याजवळ चौथा पुरुषार्थ होता, मर्दुमकी होती, साहित्य शास्त्रामध्ये ज्याचं कोणी बोर्ड धरणार नाही जगामध्ये, असा एक थोर साहित्यिक. पण केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीचा कळमळीनं कळवळणारे एक कोमलांतकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. 15व्या वर्षी डोळ्यामध्ये अश्रू, बहुजनांचं कल्याण कसं होईल, आणि म्हणून बहुजनांना पहिले संस्कार देणारी, मांडीवर खेळवणारी आणि आपल्या मांडीवर बाळाला मोठं करणारी. हे आता गायक पाहिले, ऐकलं मगाशी तुम्ही, किती सुंदर गातात. हे कोणी वाढवले? आईनेच वाढवले. आणि म्हणून आई प्रगतीच्या पथावर जावी जगातली, जगात वर्ल्ड फिलॉसॉफी, जागतिक तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे त्याचं संकोचित नाही आहे, ते व्यापक आहे. हे ऑल वर्ल्ड इज माय हाऊस, हे विश्व माझं घर आहे. म्हणून ती व्यापकता एवढी मोठी आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जो 9000 ओळींचा ग्रंथ लिहिला, ते संस्कृताच्या कातळाला सुरुंग लावला. ही शक्ती आहे मोठी. संस्कृताच्या कातळाला, कातळ म्हणजे अवघड खडक, संस्कृताच्या खडकाला सुरुंग लावला आणि अमृताच्या धारा सह्यगिरीवर कलश सांडला. सर्वांना ऐकलं, तुमचा तर विचारच नाही केला कोणाचा, लगेच भासाक भासाक बोलायला सुरुवात केली. अरुण शेट्टे दिवसभर फोन केले, वर्षभर शोधत होते मला अरुण शेट आणि ते आपले मगाचे दादा. हो, वर्षभर शोधत होते, पण मी काय उल्लेख नाही, काय नाही, सुरू भसाक 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 पिठे गिरणीत घातला. लय मोठं नाही दळायचं, बारीक दळायचं बरं बाहेर. आपल्याला थोडं दळायचं नाही, किलो 2 किलो बस झालं का खाटलेला आपल्या. चांगलं दळायचं, मी तो भराडलं ना तसं बाहेर अख्खं गाव जाऊन दळायचं होऊन जात. दळण दळील दळण दळील. आता तुम्हाला माझ्या बरोबर म्हणायचं सगळ्यांना बरं का, बघू मला स्त्रियांचा आवाज जास्त येतो का पुरुषांचा. दळण दळील दळण दळील. कळत नाही मला नक्की कोण जास्त म्हणते ते.
अजून हे 2-4 गडी म्हणलेच नाही मागचा म्हातारी म्हणती नाही मला काय करायचंय. म्हातारीने किल्लं म्हातारीला मिळत, म्हातारीने किल्लं म्हाताऱ्यालाही मिळत. आता फक्त महिलांनी म्हणूया दळणम्या दळीलं दळणम्या दळीलं. अरुण शेठ धन्य आहे तुमच्या गावाची. वाटतं मरावण यांच्या पोटात आहे. काय गोड आहे आवाज. तुम्ही खातं काय ग मावशांनी. हे आमचे हे गडीबाचे ज्यांना विचार म्हणाले बाबा उभारला जमलं जमलं. दळणम्या दळीलं दळणम्या दळीलं. म्हणजे दळणम्या वळीलं. देवानं आम्हाला आवाजच नाही दिला बाप यांना. खरंच नाही. दळणम्या दळीलं. तुमच्या सिगरेटी वाढतो गांजे वाढून म्हणतो फकाट 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 फकाट. महिला सगळ्या दळणम्या दळीलं दळणम्या दळीलं. वा सगळ्या जणी म्हणतात. 4-2 जणी अजून कुचरी आहे. काही जणी म्हणतात काही जणी कोण कोण म्हणते ग आहे बघ. म्हणजे उद्या म्हणायला काय करता केलं बोलत होते रात्री. दळणम्या दळीलं दळणम्या दळीलं. आता किती वार कधी येऊ द्या पीठ खापणार नाही. एवढ्या जणीचे हात लागल्या. पिठम्या भरीलं पिठम्या भरीलं. गोसाया पुढं ठेविलं. असं नाही ना. बैराग्याला वाढीलं असं नाही. काय म्हटलंय. सासू पुढं ठेविलं तू ये रे बा विठ्ठला. म्हणजे सासूविषयी आदर करायला शिकवलंय की सासूचा अपमान करायला शिकवलं की बाळांनो. आदर. आपल्याकडे सासू पाहिल्यावर आदर येतोच ना. एवढी संकल्पना आहे जनाबाईंची वारकरी संप्रदायाची. कुटुंब संस्था. आपण गेलो ना यांच्याकडे विजय व्याही आहेत आमचे बरं का. माझे व्याही आहे कीर्तनासाठी आले. खूप मोठमोठे बंगले पण अजून एकोपा. अजून एकोपा यांचा सगळ्यांचा एकोपा टिकवायचा असेल तर जनाबाईंच्या उपदेशाची आवश्यकता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय वारकरी संप्रदाय शिकवतोय. देवाला जा सांगतोय, कीर्तनाला जा सांगतोय, वैकुंठात जा सांगतोय. आपले सोंगही मनुष्य मेल्यावर बाया दाजी बांधा आंबा नाही आवडायचा. मग त्या आंब्याचं स्वतः त्या 10 मिनिटाचं ते मडक्यावर भात्यावर आंबा पिळला. आंबा पिळा कावळा आला. कावळ्याचे दोन्ही पाय त्या भाताची गडीदार कपडे लोक म्हणजे कावळा शिवला पण आंब्याला जास्तच म्हातारा हावरं होतं वाटतं. दाजीबा तुम्हाला आंबा नाही आवडतोय. आता तर रडती नाही बाबा. आम्ही लहानपणी होतो ना त्या बाया कशा रडतात ते ऐकायचं जाऊ. कान लावून मी असं अजून पण आता नाशिक जिल्ह्यात थोडस त्या शिंदर भागात जरा थोड्याशा अजून बाबडे लोक आहेत रडतात चांगले मोठ्या मोठ्याने. बाबा तुम्हाला मला न्यायला यायचं होतं असं अचानक कसं झालं ना. आपल्याकडच्या बायांचं शिंपड पुसलं. अगं चांगली बोंबल तुझ्यासाठी किती केलं ग म्हाताऱ्याला. म्हणून स्त्री जन्मा तुझी करुण कहाणी. आता या कहाण्या बंद करा. करुण कहाण्या बंद करा. स्त्रियांच्या छळवणुकीच्या गोष्टी सांगू नका. स्त्रिया सती गेल्या स्त्रिया जळाल्या हे आता सांगू नका. ज्याने दांडबट्टा घेऊन वैर्याला हरवण्याची हिंमत ज्या बाळामध्ये दिली त्या शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंच्या कथा सांगा. गर
गरा फिरवितो पट्टा आता आपल्याला शाळेत पण झालं पाहिजे बरं. ते झालं आता पुण्याकडचं सदाशिव पेठेतलं सामा गमा रे मे सारे मरे मस्मी बरे तसे सांग 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 माग 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 सारे मरे मग मी बरे ते पण पाहिजे. खरं सांगू शाहिरा जागी होते गरगरा फिरवितो पट्टा छत्रपती शिवाजी महाराज की. आता अशा कथा ऐकूया. आणि म्हणून स्त्रियांनो तुमच्या प्रगतीसाठी जगामध्ये स्त्रियांच्या भाषेतला पहिला ग्रंथ लिहिणारा लेखक वाचक आणि थोर साहित्यिक म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज असंही म्हटलं तरी वावर ठरला. 9000 ओव्या लिहिल्या. काय लिहिल्या? 9000. मंडळी मला बोलू लागा जरा. 9000 काय लिहिल्या? फक्त पुरुषांनी बोला. काय लिहिल्या? ओव्या. आता ओव्या कोण म्हणतं खरं सांगायचं. आपल्याकडं जात्यावर दळतात का? आता काय आहे का पद्धत अजून? गेली हळदीला दळतात की किती जणी जमा होतात. यांच्याकडं हळद होती बाबा बाबा आमच्या सोन्याची किती मिळून 200 बाया हळदीला होत्या. सुपारी बांधली तुला जात्या इसवर ग. हा मग येतं काय खरं येणार नाही ते मराठीत नाही. म्हणून सुपारी बांधली तुला जात्या इसवर ग. तुला जात्या इसवरा बाई. साने गुरुजींना पहिला नमस्कार करा ग सईबाई. आता तरी टाळे वाजवा त्यांच्यासाठी. काय कीर्तन करायचं घेऊन बसले. रोज त्यांचंच कीर्तन ठेवायला पाहिजे. नारी सईबाई म्हणून जोरात म्हणायचं बरं. सईबाई के बाई सईबाई. हा नारीने शिकावं असं ज्योतिबा बोलले ग. काय स्त्रियांनी शिकावं असं ऐकता का मी काय बोलतो ते. ओव्या माझ्या आहेत चाली त्यांच्या आहेत म्हणजे वेळ जात नाही. हो बरोबर आहे का? नारीने शिकावं पहिलं ज्योतिबा बोलले ग. ज्योतिबा पहिली शाळा मास्तरीनं कोण झाली मला कोण सांगेल बरं. वर हात करा वर. हा सावित्रीबाई फुले. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा जिने चालू केली ती सावित्रीबाई. भटा बामणांचे दगड अंगावर झेलले ती सावित्रीबाई. रोज अंगावर शेण पडायचं. घरी गेल्यावर दुसरी साडी बदलायची ती सावित्रीबाई फुले. 26 शाळा काढल्या मुलींच्या. म्हणून आज तुम्ही मुलींनो आज प्रगतीच्या पथावर मुली जास्त शिकतात. पोरं शिकत नाही. पोरं नॉन मॅट्रिक खूप झालं. आपला पठ्ठ्या नॉन मॅट्रिक आहे काय कमीच शिकलाय काय नॉन मॅट्रिक आहे पठ्ठ्या. हे पोरं बापाचं पैसे मागत होतं. पेढे वाटायचे. बाबा 100 रुपये द्या. का रे? मी नॉन मॅट्रिक झालोय मला पेढे वाटायचे. बापही आणलं आणि हे पोरही आणलं. कुशाल 100 रुपये काढून दिले ना. आणि हॉटेलमध्ये बसता बसता काय म्हणते बाप बायांना असं पोर आपला पठ्ठ्याचा नॉन मॅट्रिक झालाय. दोंडीभाऊ तुझं. दोंडीभाऊ मला माझा आता शिकाय पीए का काय झालं बा. बीए फर्स्ट क्लास.
आपल्याकडे स्टाईल ते नाही म्हणत माझं नॉन मॅट्रिक पठ्ठ्या तुझं आकाशी बीए हे बीए झालेलं बाप घरी गेलं आणि ते रूमन माहिती का रूमन अजून आहे माहिती नसल माहिती त्याच्या गावात फंब्यात रूमनच म्हणतात अक्कल नसल्या माणसाला रूमन्या रूमन्या असलं रुमण्यानं पोरग बडवलं बीए फर्स्ट क्लास लाज वाटत नाही गोविंदाचं पोर नॉन मॅट्रिक झालं तू आकाशी बीए लाज वाटत नाही तुला मला लाभ मारू लाग लाज वाटत नाही तुला गोविंदाचं पोर नॉन मॅट्रिक झालं तू आकाशी बीए मस्त लाभ मारून दाखवली टाळ्या वाजवून ताण केलेलं येत टाळ्या वाजल्यानं रक्ताभिसरण सुरू म्हणून माझा मुद्दा लक्षात ठेवा की स्त्रियांसाठी लिहिणारा पहिला कवी आणि लेखक म्हणजे ज्ञानोबा राया. काय एक अभंग आहे बघा मला आठवतो. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी नामा म्हणे श्रेष्ठ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. आणि पुढे काय म्हणते महिलांनो एकतरी ओवी. मला ओवी बद्दल बोलायचंय. पण ओवी पुरुष गातात की स्त्रिया गातात. आता मी पुरुषांना म्हणून घेतो बघू जमते का ओव्या. काय बाया माणसाचं काढलंय बाया माणसाचं आपल्याला जमतो का. मग बाया माणसं मोटरसायकल चालवते तुमची मोटरसायकल त्या चालवायला लागल्या. गडी मागं टेकून बसले बाई मस्त गाडी चालवते. चौथा घे 5वा घे 6वा घे याचं चालेल मग कथा हळू चालव हळू चालव. खूप बदलायची माणसं खूप बदलली पाहिजे. तो चेंज ऑफ दी माय लाईफ न्यू प्लॅन असं लाईफ बदललं पाहिजे. वारकरी झाल्यावर सुंदर आणि स्वच्छ जीवन. बघा बरं असली कसली रीत नारीच्या छळाची ग. त्यांना माहिती आणि जर सईबाई म्हणतो आम्हाला दळाया बोलवतो. असली कसली रीत नारीच्या छळाची ग. आता एक काम करू आपण पुढच्या 15-20 महिला आहेत ना तुम्ही नका म्हणू बरं का. मला मागच्या जणींचा आवाज येतो असली कसली रीत नारीच्या छळाची ग. होईल माझी मैना आता पुरुषी बळाची ग. वा या ओव्या पुरुषांना आता येत नाही. तेव्हा केव्हा येत असतील. पुरुष सत्ताक संस्कृती होती. स्त्रीला बाहेरच नाही यायचं. मेल्यावर मुलगा बाहेर होता. आयो मिली तर विचारूच नका. आयो मरणाची सांगू सयान पुढं चाल बर तार माग गोटाची फौज बाई ग. अशी आई गाणं म्हणायची बरं माझी. आरुषी डोंड्या जर दाखव बघा सांगा. युट्यूबवर भरपूर ओव्यात माझ्या. पण मला सांगा तुम्ही मेल्यावर बाईचं प्रेत बाहेर काढायचे त्या काळात कुठेही प्रतिष्ठा नव्हती. आज मी शिर्डीपासून पाहत आलोय सगळीकडे नुसते महिलांचे फोटो. सरपंच राणीताई सानप, सरपंच
आणि दाखदादी रूप सरपंच सरपंच होण्यासाठी 10 लाख खर्च केले. ती बाई म्हणजे दाजीबा मी 1 रुपया खर्च नाही केला पाहिजे आणि सरपंच झाले. स्त्रिया सरपंच झाल्या, स्त्रिया कलेक्टर झाल्या, स्त्रिया आमदार झाल्या की नाही? आता उद्या येताना आपली पोरं घेऊन या कीर्तनाला. तुम्हाला असं ना 1-1 2-2 पोरं असतील ना, घेऊन येताना उद्या कीर्तन. खरं त्यांनी ऐकलं पाहिजे, त्यांची तोंड आंबट झाल्या. म्हणून मामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि ओवीच्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. जई बाळ जेव विजे, तई घास विसा ठाई किजे, तैसे अमृत चतुर्व्याजे कथिले आम्ही. ज्ञानोबा म्हणतात लहान बाळ जसं जेवतं त्या बाळाला जीव घालण्याकरता आई एकदम एक जिलेबा असते जिलेबीचा वेळा. आई काय त्या 6 महिन्या पोरं आखा घालते काय. 2 जावांचं घर असतं, 2 जावा घरात समजा 2-4 जावा. हिचं पोरग बारीक असतं. ही म्हणती या सगळ्या आपल्या कारकुले नखाव घालते माया पोराला. एक याडाच कोंबी. अगं पण त्यांची 3-3 वर्षाची आहे, तुझं 6 महिन्याचं आहे. म्हणते मला सल्ला द्यायलाच कोणी नव्हतं. हे गायडिंग मार्गदर्शन किती गरजेचं आहे. म्हणून मी आपल्याला सांगत होतो की जगातल्या, गावातल्या, समाजातल्या, कुटुंबातल्या स्त्रिया बदलल्या की पुरुष बदलल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात व्यसनमुक्ती झाली पाहिजे, व्यसनमुक्त पुरुष निर्माण केला पाहिजे ना आपल्याला. ते काम आईचं. किती मी 86 साली गीत लिहिले व्यसनमुक्तीचं. अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावी तो घोरण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, तुझ्या या दादा पायी झाली हैराण तुझी आई, अरे ठेर तुझी आशिकाई, बाप मनात झुरतोय लई, तुझे बहीण भाऊ जळ यांचा जीव, वाम मार्गाला नको तू जाऊ, टाक वाईट वागणं हे किती उलट्या तुझ्या करण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द, सिगरेट बिडीची ठोटक तू पिऊन झालाय ना मर्द, माणिक चंदाचा गुटखा घेऊ नको झटका, जिव्हारी लागल फटका, बाबा हो वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. आता वाजव चांगली टाळे वाजव की फक्त काळे वाजवा. अशी उभी टाळी रोज सकाळी 11 वाजवायची आणि रात्री झोपताना 11 वाजवायची. विठ्ठल 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 त्यांनी काय होतं माहिती, चेहरा आनंदी राहतो, रक्ताभिसरण चांगलं होतं आणि लवकर मरत नाही.
मग तर आता उद्या ठरलंच ग, ठके दगडी रकमे टाळ्या वाजवल्या का वाढायला पाहिजे. काय वाजवलं वा महाराज म्हणलं बाई मरत नाही माणूस, मरतय पण चांगलं मरतय, चांगले मरावं लागते. एका बाईची जीप कापून आणली, ऑपरेशन केलं, तोंड शिवलं, एवढं 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 जीवही नाही. काय झालं, मशरी लावून लावून काय झालं असं तिला, जाऊ दे मला झालं असं तिला, मुर्द्याचं नाव नको घ्या. आणि ती जीप कापून आणली ना 8 दिवसांनी मेली. सगळं शिवून आणलं, असं एक डोळा नाते असं झालेलं असं, त्याच्यावर उपरनं टाकलं. आणि त्या लेकी म्हणायच्या, आई माझी गंगेला आंघोळ करायला निघाली का, शेजारनी घालतील का बघ, शेजारनी घालतील का बघ, एखादा तांबे दगडे, अगं एखादा तांबे होता तुम्हीच होता होय. म्हणून मरायला सुद्धा चांगलं पाहिजे. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी. इतना तो करना स्वामी, मला मरेपर्यंत नाचू द्या, आहे की नाही. मरणाच्या वेळी करी तळमळ, असं नको नाही. देवा, जेव्हा माझा प्राण जायची वेळ येईल तेव्हा, जब प्राण, महिला छान म्हणतात ना. तुम्ही दरवर्षी येता, 2 वर्ष झाले ना. साधू संत आले की बदल होतो, एवढं खरं. बघूया बघा, एक वेळ म्हणा माझ्या कठीण की जरा अवघड आहे, सोपी करून म्हणतो. हा, जब प्राण तन से निकले, राजगुरुनगर शहर आहे ना, येणारच. जब प्राण तन से निकले, वाह वाह, हे देवा, जेव्हा माझा प्राण निघेल तेव्हा, जब प्राण कंठ आवे, हो जब प्राण कंठ आवे, हो जब प्राण कंठ आवे, जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले. आमच्या आज पहिलीच वेळ आहे पण ना, तरी पण छान मदत केली बाळाने बरं का, तिच्यासाठी एक टाळी वाजवून. पहिलीच वेळ आहे, मला लकीबाज जास्त झाला लागतंय. लकीबाजामध्ये मी खूप नाचतो, खूप आनंद करतो, खूप उड्या मारतो, खूप गातो, म्हणतो. माझे लकीबाज बारीक बारीक नाजूक बोल असतात. एक लकीबाज वाजून दाखवून अजून एक असे बोल आहेत ना, किती नाचलं तरी दुखत नाही आम्ही. आणि तुम्ही असं नाचून बघा बरं, नुसतं चांगलं लागतंय, हात लय दुखायला लागले. म्हणून म्हटलंय ना, गाये नाचे उडे आपुली या छंदे, मनाचे आनंद आवडून गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद.
येते मग जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद 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 अंधर विठोबा झाला माझे मनी लक्ष्मी झाला असं ना आता सहाचा पंचम आहे ना मजा येते ना पण वर उडायला नको वरडायला नको लय असा तांबला नको वा लय खूप घर रात्री असं म्हणायला नको काय नको गोड आणि सर्वांना म्हणता येते ना हे बघा यांना पण येते बघा हा सुरू करा तर माझ्या हारी तू खोड्या नको करू रे असं म्हणजे पुरुष असं म्हणजे पुरुष शिकलं म्हणजे स्त्री हा सगळे सगळे जसं येईल तसं येईल आपलं कोणी मारणार का गाव तुमचं आहे मी पाहू नये आहे की नाही म्हणावं का हारी तू खोड्या नको करू रे नको करू माझे बाबा नको करू माझे बाबो तुमच्या नादीला पंक्चर न निघणे असं घ्या बघा हारे तू खोड्या नको करू रे नको करू माझे बाबा माझे बा माझे बा माझे बाबा आता असं करा माझे बा असं करा म्हणून स्त्रीचा प्रगतीचा पथ वाढला का तुमच्यासारखी संस्कृती आणि श्रीमंती आणि संस्कृती एकत्र असलेली माणसं वारकरी विचारपीठावर येऊ शकतात ज्या दिवशी स्त्रिया प्रगतीच्या पथावर जातील त्या दिवशी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी कृपा केली आणि मराठीमध्ये ओवी लिहिली किती ओव्या लिहिल्या बायांनो एमपीएससी युपीएससी ला परीक्षेला आहे बघा हे सगळं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी कोणी लिहिली हा ज्ञानेश्वर महाराजांनी हा आणि कुठल्या काव्य प्रकारात लिहिली काय उत्तर द्या ओवीच्या प्रकार हा ओवी प्रकार आहे ना काव्याचा प्रकार आहे ना पोवाडा अभंग भजन गवळण पाळणा तसा ओवी हा एक प्रकार आहे ना पहिली माझी ओवी ग ओवीची ऐका कुंपण नारीबंधाचं कुंपण तोडूया पहिली माझी ओवी ग ओवीची झाली तरा स्त्री शिक्षणाचा पसारा मांडूया हे आमच्या त्या काळातल्या ओव्यात माझ्या 86 सालच्या नगर नाशिक जिल्हा हजारो स्त्रिया एक मुलगा आणि एक आहे मी असं संघटन मानत आला एक मुलगा एक आहे किती माणसं झाली शेट्टी झाली 2 मुलाचं लग्न झालं सून घरात आले किती माणसं झाली बायांनो किती माणसं झाली मुलाचं लग्न झालं सून घरात आली किती झाली 4 सुनेचा भाऊ किती झाले त्याचं लग्न झालं किती झाले त्याच्या बायकोचा भाऊ किती झाले चला माझ्यावर दाखवतो महाराष्ट्रभर तुम्हाला कुटुंबाच्या कुटुंब अशी विणली गेली आणि विचार संप्रदायाबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यसनमुक्तीचे पुरोगामी विचाराचे आणि म्हणून आज मी तुमच्याकडे जे आलोय ते कीर्तन तर रोज आपण ऐकतो पण कीर्तनाबरोबर काय बरोबर आपण केलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी किंवा संतांनी आमच्यासाठी काय केलं
9,000 ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वर माऊलींनी. मग जनाबाईला पण राहवलं नाही, जनाबाईंनी ओव्या लिहिल्या. लिहिल्या की नाही ओव्या? जनाबाईची ओवी माहिती आहे तुम्हाला? सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, पुढे म्हणा बाई, मला नाही पुढे काय फुटा उठून हाना काय? सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, गिरहा तिसरा, गिरहा तिसरा, गोव्या गाऊ भटारा तू ये रे बा विठ्ठला. सांगितलं का जनाबाईंनी घर सोडायला? महाराज 1-2 रुपये घेऊन जा आळंदीला. का? आमच्या आई आळंदीला मठात जाऊन बसून गोठा कोण झाडायचं. आई आळंदीत मठात गेलं. आईला आणि वडिलांना कोणत्याही मठात, कुठल्या मंदिरात, कुठल्या वृद्धाश्रमात कधीच पाठवायचं नाही असा संकल्प जर करा तर खरोखर आजचं कीर्तन पावलं असं मी तुम्हाला सांगतो. आई बाप हे असता घरी, 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 असता घरी, आई बाप असता घरी, आई बाप हे असता घरी, आई बाप हे असता घरी. कशाला जातो कशाला जातो तीर्थागुरी, कशाला माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेने नारावे तीर्थाची, तेने नारावे तीर्थाची, तेने नारावे तीर्थाची, तेने नारावे तीर्थाची. माय बाप माझे देव, काय माय बाप आणि नवऱ्याचे आई बाप कोण? भूत. मी माझ्या बायकोच्या नातेवाईकांना माझ्या आई वडिलांचा दर्जा देईल अशी मी शपथ घेतो. अशी नवरदेवानं शपथ घ्यावी लागते आणि मग नवरीने शपथ घ्यायची. मी माझ्या नवऱ्याच्या आई वडिलांना, नातेवाईकांना माझ्या आई वडिलांचा दर्जा देईल अशी शपथ घेते. मला सांगा, का पोरींनो कोर्टात भांडण होतील? नाही होणार. जर सासूला चिमटा नाही काढला, मी नाही काढला सासूला चिमटा, माझा नवरा नाही झाला भामटा. अरे 700 वर्षापूर्वीचं प्रबोधन आहे, आजचं कालचं 2 दिवसाचं नाही. प्रमुख जनाबाई सगळ्या वारकरी संप्रदायातील लोकांना ऑर्डर सोडतो. ऑर्डर ज्ञानेश्वर माऊली तुम्ही चाल म्हणा, है की नाही? जनी म्हणे ज्ञानदेवा तुम्ही बोला अभंग, अभंग बोलता रंग, अभंग बोलता रंग.
या सगळ्या चाली मी स्वाभिमानाने सांगतो, ह्या चाली ज्या आहे जे रसदार गाणारे असतील किंवा ऐकणारे असतील त्यांच्या लक्षात आले असतील, या चाली बांधल्या माझ्या वडिलांनी. जुन्नर तालुक्यात बनशी पाटील वाबळे म्हणून एक प्रसिद्ध भजनकार होते माझे वडील. कशात चाले बाळा बाळा बोलता आनंद कीर्तनी भरला, कीर्तनी भरला प्रेमाची आसंगे, प्रेमाची आसंगे विठ्ठल नाचू लागला माझा. माझा ज्ञानराज हो गोपाळांसी लाया वाटी. जनाबाई सारखं एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व इकडे आलं. 700 वर्ष परंपरा झाली. तुकोबराय प्रकट झाले. तुकिता तुलनीशी तुकाराम महाराज प्रगट झाले. स्त्रिया बदलल्या, पुरुषांची संस्कृती उंचावली. जेवढे जे उंच झाले तेवढा त्यांचा देव उंच. जे जे जास्त खाली राहिले तेवढा त्यांचा देव खालचा. आता आपल्या साध्या भाषेत बोलू का? येड्यांचा देव काय सांगाल भाऊ, काय सांगाल? येड्यांचा देव नाही सांगत खरं. येड्यांचा देव म्हणत खरं. हे आलं तर चुकलं तर चुकलं. आलं पोलीस सांगत. शहाण्यांचा देव शहाणा, येड्याचा देव येडा. काय बाया किती वेळ झालं एक माणूस बोला ना. शहाण्यांचा देव शहाणा, येड्यांचा देव येडा, बावळटांचा देव बावळट, मूर्खांचा देव मूर्ख, वारकऱ्यांचा देव विठ्ठल. कसं आहे? विटेवर हा उभा विठ्ठल, विटेवर हा उभा विठ्ठल, गळे भरून पाहिला आज माझ्या तुनी आनंद झाला, आज माझ्या तुनी आनंद झाला, आज माझ्या तुनी आनंद झाला, आज माझ्या आमच्या पाठीमागे म्हणा विदेवरी हा उभा विठ्ठल, बोला विदेवरी हा उभा विठ्ठल, उभा विठ्ठल बाई उभा विठ्ठल, हा उभा विठ्ठल उभा विठ्ठल विदेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला म्या, डोळे भरून पाहिला म्या, आज माझा
म्हणजे वारकऱ्याचा देव पाहिल्यावर काय होतो एवढं तर बोला आनंद बरोबर आहे. आणि इतरांनी देव पाहिल्यावर धडाका करतो. कोणची जीभ बाहेर आली कोणतं कान मोठा झालं नाही का. देव कोणता देव गाढवावर कोणता देव कोंबड्यावर. कोंबड मरून जायचं मधीच म्हणजे बरं झालं मधीच मेलं म्हणजे चांगलं झालं आम्हाला कापायची सोय झाली. सगळ्या देवांची यादी केली तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांची कीर्तन काय आमच्यासाठी अशी ठरलेली नव्हती. तारखा नव्हत्या कॉन्ट्रॅक्ट पद्धत नव्हती. 80,000 घेतले 40 तुला 40 मला असं काहीच नव्हतं. जिकडे जातील तिथे कीर्तन. त्यामुळे त्यांनी 16 देवांची यादी सांगितली विजयभाऊ. रंडी चंडी शक्ती बोला मध्य मांस भक्षिती व्यताळे फेताळे मला बरोबर बोलतो ना. जळो त्यांचे तोंड काळे बहिराव खंडेराव रोटी सुटीचे हे देव. आई मन ना लागून काय होणार आहे. अगं मनवणी थोडं मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव. घेतला की मग भले होतो ना असा वर घेतात मालकमच करायचं. मालकम बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा देवांचाही देव जोया देवांचाही देव जोया देवांचाही देव. Ah
बलिया माझा एक टाळी करा. कारण आपल्याकडे लहान वयाने लहान आणि गायनं अति उत्कृष्ट गाणं असल्यामुळे गाणाऱ्यांसाठी मी एकटा टाळी वाजवतो. आणि उत्कृष्ट पैलवान पाहिले की पैलवानाला म्हणजे म्हातारा पैलवान असेल त्याला उड्या मारा वाटतात. पैलवान पाहिजे आणि म्हणून मोठी यादी काढली महाराजांनी तुकोबारायांनी. शेंदरी हेंदरी दैवते शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. कोणी असताना ग्रॅज्युएट 12वी 13वी 14वी 15वी लक्षात येईल तुमच्या की तुकोबाराय म्हणजे किती दूरदृष्टी. 400 वर्षापूर्वी आपल्या गावात आपल्या शेजारी देहूत असा एक सेक्युलर महात्मा जन्माला आला. I don't like God and religion and the caste. I like only world and the people. तुमचा देव सोडून द्या आणि माझ्या देवाकडे चला. तुझा देव काय करतो एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे कमरेवर आहे. डोळे आधी चकणे चाकणे तिरपे तारपे कुठे नाही, सरळ डोळे नाही का. देखिला गे माये यमुने का तीरी गे माये यमुने का तीरी देखिला गे माये यमुने का तीरी देखिला गे माये यमुने का. आणि यमुनेवरून कुठे आला तो? पंढरीला आला. कशा करता आला? आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी पुंडलिक तीर्थयात्रा करी. तीर्थयात्रेला निघाला पण गळ्यात आई बापाच्या दोरखंड बांधल्या, बायकोला खांद्यावर घेतलंय. पंढरपुरात चंद्रभागेत आल्यावर पश्चाताप झाला आणि तिथे रडत बसला. आई बाबा क्षमा करा मला आई बाबा. लोकांच्या सांगण्यावरून बायकोच्या ऐकण्यावरून मी आई बाबा तुमच्या गळ्याला दोरखंड बांधले, बाबा मला क्षमा करा. म्हणून रडणारा पुंडलिक पाहायला गोकुळावरून श्रीकृष्ण आला. गोकुळात याने चोरी केली कमी गाऊन खाऊ जास्त. तर गोकुळात याने चोरी केली फार म्हणून समोर उभा केला. नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया.
तो उभा कसा राहिलाय, नुसतं त्याचं उभं राहणं शिकलं ना तरी जीवन चारित्र्य संपन्न होईल आपलं वारकरी संप्रदायातील मंडळींचं. उभा कसा आहे बघा, योगी 28 कशा उभा आहे तो. मुलींनो, वीट म्हणजे दगडा मातीची वीट नाही, याचा आपण आता वेगळा लक्षार्थ घ्यायचा. लक्षार्थ शब्दार्थ नाही घ्यायचा, लक्षार्थ काय घ्यायचा. उभा विटेवरी. वीट या शब्दाचा मूळ धातू आहे वीट, आणि वीट या शब्दाचा अर्थ होतो संस्कृत मध्ये विवेक. काय अर्थ होतो मुलांनो? मोठ्याने बोला. विवेक. आपण विवेकी माणूस कोणाला म्हणतो? रस्त्याने बिड्यावडी चालले, तमू तोडीत चालले, त्याला विवेकी म्हणतो का? गुटखा तोंडात आई म्हणते गेल्या बाहेर कोणतरी नाही म्हणा, त्याला काय ठोकून घरातूनच रंगपंचमी साजरी केली, त्याला विवेकी म्हणतील. एखाद्या बेवड्याला विवेकी म्हणतील. देवळामध्ये 10-15 पोरं गोळा करून एखादं 80 वर्ष टुचक म्हातार जर पत्ते खेळत असेल तर त्याला विवेकी म्हणतील का? हे नार्या, अरे पट्ट कुठे काढतो, पट्ट कुठे ठेवल्या? नार्या म्हणतो हार्या का बघ, एका दुरी तिरी पैसे संपले, चला घरी. उचला तांब्याची चरी, जाऊ द्या सावकाराच्या घरी, मंगलमूर्ती मो. त्याला विवेकी म्हणतील. आई वडिलांना मारणारा विवेकी म्हणतील. लोकांच्या पोरी पळून तेच जास्त चालेल, ते बोलले मला बाहेर फटके बसतील. लोकांच्या लेकी बाळीला मी माझ्या बहिणीप्रमाणे वागवेन, अशा प्रकारची शपथ घेणारा या देशाचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशी दामची आई असती सुंदर रूपवती, आम्ही जहालो असतो सुंदर वगले छत्रपती. मुसलमानाची सून जेव्हा मावळ्याने आणली आणि महाराजांनी पाहिलं की अरे तिच्या गळ्यातून खाल्लेल्या पाण्याचा रस तिच्या गळ्यातून दिसतोय. पण राजे म्हणाले, मास आहे, तुमच्या एवढी माझी आई सुंदर असते तर मी पण सुंदर झालो असतो. तुमच्या सुंदरपणाचा स्वाभिमान आहे, आणि जिजाऊ सुंदर नव्हते असं समजू नका. जिजाऊ सुंदर नसते तर राजे सुंदर झाले नसते. त्यांनी आई त्या मुसलमानाच्या मुलीला मोठेपणा दिला, मोठेपणा. हे मला सांगायचे आपल्याला. लोकांच्या पोरी बाळांची टिंगल टवाळी करणारा, रातभर मिस कॉल खेळणारा, तान पेटवून पे काय काय रस्त्याने चालेल तरी पण त्याला कोणाचा नंबर मिळालेला असतो, त्याला लय आनंद होतो. नंबर कामाला लावतो, घरामध्ये जातो, हॅलो हॅलो, आपण पप्पा ऐकतो. पप्पा बाहेर रूम ना रूम, त्या रूम नेहमी कार्यक्रम करतो. पोराचा लाज वाटत नाही. लोकांच्या पोरीबाळींना फोन करतो, लाज वाटत नाही तुला? आपलं घरानं काय, आपली प्रतिष्ठा काय, आपलं मोठेपण काय, शरम वाटत नाही तुला? ते जसं रूम न पडलं, एकच बस झालं त्या कवळ्या कमराला. 12वीला होतं, 4 वर्ष नापास. हे नापास झालेली थोडी जास्त, म्हणून नापास होऊ नका. बस मुला मुलींना विनंती एवढीच करा, बाबांनो सगळं करा पण नापास होऊ नका. नापास झालं नाही तर त्याला बाकीचे लफडे भानगडी करता येत नाही. त्याला लगेच कुठेतरी MPSC UPSC कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं असतं. ते रूम न पडलं, कमरेवर बोंबलत बसलं तरी पण फोन नाही सोडला. लवकर बोल, पप्पांनी हाणलं, लवकर बोल, हॅलो. आणि ते खाली जे घरापासून पळालं का, रस्ता होता वरंगळता, SD रोड. मागून आली SD करते पॉन पॉन, या ऐकात एका स्वांग. SD अंगावरून गेली, मोबाईल खाली पडला, मग मोबाईल बोलायला लागला, हॅलो हॅलो. हा मला आता काय फायदा, मी गेलो. विवेकी म्हणतील का? नाही. मग पराविया नारी, नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई
संप्रदायाचा देव मला सांगायचा आहे, तो मातीचा नाही, गाळाचा नाही, दगडाचा नाही, चांदी सोन्याचा नाही. त्याचं जे प्रतीक दाखवलंय आपल्याला पंढरपूरला ते कसं आहे बघा. कमरेवर हात आहे काळा, तुझे हात देवाचे हे पिवळा कमरेवर. डोळे कसे कोंबड्या वाड्यात, डोळे कसे सरळ, बरोबर आहे. आणि पाय वाटे तिकडे आहेत का असे असे असे. गोकुळात त्याचे पाय वाटे तिकडे होते, पण त्याला सांगितलं भाऊ तुम्ही वाकडे पाय पंढरपुरात चालणार नाही, लोक गुन्ह्याने पटकवतात. हो, ते राधिकेच्या गळ्यात हात तिथं चालायचं नाही, तुला लोकांच्या गळ्यात हात घालायची सवय दिसते. कमरेवर हात ठेव आणि फेविकल लावून घे पक्का. पहिले कळू नाही बघा. हात खांद्यावरील राधिकेच्या, हात खांद्यावरील राधिकेच्या, हात खांद्यावरील राधिकेच्या, हात खांद्यावरील राधिकेच्या. तुला प्रियाने कोणी केली मग संतांनी पुंडलिकाने सांगितलं, देवा आलायस ना, त्या विवेकाच्या विटेवर उभा राहा. विवेकाचा म्हणजे शहाणपणाचा, गुड कॅरेक्टर. चारित्र्य संपन्न समाज घडवायचा असेल तर प्रत्येक हर एक वारकरी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याच्यासाठी त्याला आदर्श दिला पुढे की विटेवर आहेच माझ्या पाठीमागे. कमरेवर हात आहे, पाय सरळ आहे, डोळे सरळ आहे. ते सरळ डोळ्याने सांगतात की बाबांनो सरळ बघा, वाकडं तिकडं बघू नका. आपलं बघणं लई निराळं. एक डोळा आपल्या खिडकीत, दुसरा डोळा लोकांच्या खिडकीत. बाबू कान पडत बस तरी ध्यान नाही त्याला. कमरेवरचे हात धैर्य शिकवतात आणि समतेचे पाय समता शिकवतात की आजपासून हे विश्व आपलं नातेवाईक झालं. विश्वब्रह्मची केले असा एवढा मोठा देव आहे. एकदा की सांडभोरवाड्यातल्या लोकांना देवपणा आला की कोणालाही काम सांगा, माझ्या देवानंच केलं. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावीचे इच्छा, 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 पुरवी धरावीचे इच्छा. म्हणून संतांची योजना जी आहे ती पहिलं सगळ्यांना देव बनवायची. देवाची आहा, देवाची आहा, खरे की खोटे पाहते. तुम्ही सगळे देवच आहात आणि सगळे एकदा का देव झाले, प्रकाशित झाले, विवेकी झाले. कमरेवरच्या हात धैर्य शिकले, समता शिकले, डोळ्याचं चारित्र्य शिकले. या सगळ्या गोष्टी शिकल्या की सगळे देव झाले. आणि मग एकामेकाने एकमेकाचं काम केलं तर काय म्हणायचं, देवाचं काम कोणी केलं, देवाने केलं. बरोबर, आता उत्तर आलं. देवाचं काम देवानं केलं. कसं केलं, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, पुरवी धरावीचे इच्छा, 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 पुरवी धरावीचे इच्छा. गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमार, कुमारी,
माझ्या आयुष्यातलं जे जे आहे त्याचे 2-3 मुद्दे मी आपल्या पुढे मांडणार आहे. कारण इकडे जरी मुलं कमी असली तरी मुली शिकलेल्या जास्त आहेत. त्या घरोघर प्रचार करतील, गावोगाव प्रचार करतील, शाळेत प्रचार करतील आणि नांदायला गेल्यावर प्रचार. पहिल्या दिवशी आईची पुस, बाई तुझं डोळ कस, श्याम सुंदरा सांगते आई, श्याम सुंदरा सांगते आई, शाळेभोवती लावा मोगरा जाई, जो बाळा जो जो रे जो जो. याचा शब्द त्याच्यावर आपण याचा शब्द त्याच्यावर सपा 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 म्हणलं पाहिजे. आपण गहू कसं कापतो, कापा 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 तसं म्हणायचं. दुसऱ्या दिवशी बापाची पुस, बाई तुझं ग डोळ कस, श्याम सुंदरा सांगते बापा, शाळेभोवती लावा सोन्याचा चापा, जो बाळा जो जो रे जो जो. वा वा. तिसऱ्या दिवशी बहिणीची पुस, बाई तुझं ग डोळ कस, श्याम सुंदरा सांगते बहिणी. काय सांगत असेल बरं ती. धरणे बांधून आडवा पाणी, जो बाळा जो जो रे जो जो. चवथ्या दिवशी दिराची फुस, वहिनी तुमचं डोळ कस, श्याम सुंदरा सांगते दिरा. दारूबंदीचा प्रचार करा, जो बाळा जो जो रे जो जो. ज्यांच्या घरात एकही माणूस दारू पेत नाही त्यांनी वरात करा बरं. हो बया आनंद वाटला बघा, टाळे वाजवतो. एवढं झालं तर खूप झालं. आता पुढे आणखी फक्त आपल्या पोरी एवढ्या घरात येऊ नका. हे मोठी मोठी घराण्यावाले माझ्या पुढे येऊन बसलेत बघा, त्यांच्याकडे सोयदेखी करा. मुली चांगल्या शिकवा. मुली चांगल्या शिकल्या की आवक चांगल्या घरी जातात. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची. अरे मला पर्यावरणाचं गाणं गाऊ द्या, पर्यावरणाचं गाणं गाऊ द्या, गाऊ द्या गाऊ द्या गाऊ द्या रे. मला झाड लावायला जाऊ द्या, जाऊ द्या रे. आया बायानो करू नका कालवा ग, झाड लावायला या ताईला बोलवा ग या ताई. वृक्षारोपणाचा संदेश आपल्याला दिला. मुलीलाच मुलगा मानवणी, ज्या शिक्षण परोपरीने तिचा अन्याय सारा संपवणी, जाईल महान भारत होळी. तिसरा मुद्दा व्यसनमुक्तीचा. आपला गाव व्यसनमुक्त झाला पाहिजे आणि आपल्या गावाला देवत्व आलं पाहिजे. स्वतःचा यत्किंचित या अपराध नसताना जी कोवळी पावलं राजगादी भूषवणार होती, तीच कोवळी पावलं वनाच्या वाटेने गेली. एका सावंतरायाच्या वचनांची पूर्तता करण्यासाठी 14 वर्षाकरता त्या श्रीरामाच्या मंदिराला नमस्कार करतो. आयुष्यभर ती श्रीराम सेवा ज्यांनी केली त्या हनुमंतरायाला नमस्कार करतो. प्रभू तुकोबाराय ज्ञानोबारायला नमस्कार करतो. अरुण शेठ, आपण सगळ्या भावांनी मिळून जे वडिलांच्या स्मरणार्थ सिंहासन बांधलं आणि तुकोबारांच्या शेजारी आता ज्ञानोबारांची मूर्ती आपण ठेवणार आहात, तुमचं सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वारकरी संप्रदाय बळकट झाला पाहिजे. वारकरी संप्रदाय हा थोर आहे, तो थोर राहिला पाहिजे. आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड या 3 तालुक्याने
आपल्याला पहिल्यापासून वारकरी संप्रदायाचं मोठं देणं रामदास बाबा मनसुख, कुंडाजी बाबा डेरे, मौनानंद गिरजी महाराज, भिकाजी बाबा वाजवणे वगैरे हे थोर थोर माणसं आपल्या भागाला दिली. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आमचे व्याईबुवा चाकणवरून कीर्तनासाठी एवढे लांब आले, त्यांच्याबरोबरचे सगळे सवंगडी आणि तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आणि हे कीर्तन आवडलं असेल तर फक्त दोन्ही हात वर करून दाखवायचे. आवडलंय ना, मग बोटात बोट घाला. अशी बोटात बोट घातली, डोक्यावर ठेवा. वा, एकदा असं करा, एकदा असं करा, एकदा असं करा, एकदा असं करा. डोक्यावर ठेवा. आता थोडा वेळ टाळ वाजतील आणि मृदंग वाजेल, आपण फक्त अभिनय करायचा माझ्यासारखा. 1-2 मिनिट. राधा कृष्ण राधा आलाबाई वाईट लागले, कट्टाळा द्या. ज्याने ज्याने काढले असेल त्यांनी डोक्यावर ठेवा. आणि इथून सायराज हॉटेल तिथून चालत जाऊन यावा. धन्यवाद. ज्ञानेश्वर